नमस्कार मित्रांनो, मी मयूर जालटे तुमचं ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण स्टँडर्ड 6चा इंटिजर्स हा टॉपिक अभ्यासत आहोत। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5 आपण सुरुवात करत आहोत। या अगोदर आपले काही लेक्चर व्हिडिओ आपण YouTube चॅनलवरती अपलोड केले आहे। त्यामध्ये या अगोदरचा आपण सिलेबस घेतलेला आहे। आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 5। यामध्ये आपल्याला इंटिजर्सची ॲडिशन करायची। इंटिजर्सची ॲडिशन कशी करायची आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे नंबर्स ॲड करण्याचा प्रयत्न करूया। एकदम सोपी पद्धत आहे। जर आता या क्लासमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर 12th पर्यंत इवन आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जर तयारी करत असाल तर तोपर्यंत आपल्याला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही। याच क्लासमध्ये आणि येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत। ॲड 8 + 6 हे एक्झाम्पल्स घेण्याच्या अगोदर आपण काही नंबर्स ॲड करून बघूया। जसं मी सांगितलं तुम्हाला 2 + 3 प्रत्येकाला येतं। 2 + 3 किती होतात 5 बरोबर। हेच आपण नंबर लाईन वरती बघूया। ही नंबर लाईन मी ड्रॉ केली या ठिकाणी। या नंबर लाईन वरती इथून 0 1 2 3 4 5 इकडे अजून वाढवून घेऊ आपण याला 6 या साइडला -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आपल्याला जेवढे नंबर वाढवायचे आपण तेवढे वाढवू शकतो। आता 2 कुठं दिसतो रे? इथं 2 कोणतं साइन आहे? कोणतंच नाही, याचा अर्थ इथं प्लस साइन आहे। पण +2 इथं दिसतोय आपल्याला, राईट। +2 पासून प्लस साइडलाच किती युनिट जायचं आपल्याला 3 युनिट। मग चला 1 2 पासून 3 युनिट 1 2 3 काय आला आपला आन्सर 5 आलं +5। आता मी जर इथं एक्झाम्पल असा घेतलं सपोज 2 -2 + 3 आता याचा आन्सर कसं येईल आपलं बघा। नंबर लाईन वरतीच आपण एकदा बघूया, नंतर दुसरी मेथड सांगतो। 3 मेथडनं मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगणार आहे। -2 कुठे दिसतोय इथं बरोबर। -2 + 3 म्हणजे प्लस साइडला, प्लस साइड म्हणजे इकडे राईट आहे। ही प्लस साइड झाली आणि मायनस साइड झाली। प्लस साइडला आपल्याला 3 युनिट जायचं कुठून -2 पासून। चला 1 2 3 किती उत्तर आलंय +1 आपलं उत्तर इथं आलंय +1। समजण्यासाठी मी इथं प्लस साइन देऊन टाकतो, लक्ष द्या, ठीक आहे +1। आता हेच एक्झाम्पल आपण थोडेच वेगळ्या पद्धतीने बघूया। आता प्रत्येक वेळेस आपण नंबर लाईनच ड्रॉ करायची का तर नाही। अशी ज्यावेळेस कंडिशन असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं इथं मायनस साइन आहे, इथं प्लस साइन आहे। ज्यावेळेस वेगवेगळे साइन असतात त्यावेळेस सबट्रॅक्शनच करायचं, वजाबाकीच करायची। म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्याच्या समोर द्यायचं। बघा 3तून 2 गेले 1, मोठी संख्या 3 आहे, 3च्या समोर साइन आहे प्लस म्हणून +1। ही झाली दुसरी कन्सेप्ट। पहिली कन्सेप्ट नंबर लाईन वरती, दुसरी चिन्हांचं जे सांगितलं तुम्हाला वेगवेगळे साइन असेल तर वजाबाकीच करायचे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। तिसरी बघा आपली दैनंदिन जीवनातली, मायनस म्हणजे माझ्यावर कर्ज आहे असं समजून चालायचं। मायनस म्हणजे माझ्यावर कर्ज आहे, मला लोकांचे देणे आहे, आणि प्लस म्हणजे माझ्याकडे आहे। लक्षात द्या, मायनस म्हणजे 2 रुपये माझ्याकडे कर्ज आहे, ठीक आहे। 2 रुपये माझ्यावर कर्ज आहे आणि 3 रुपये माझ्याकडे आले। 3 रुपये जर माझ्याकडे आले तर मी अगोदर त्या 3 रुपयामध्ये 2 रुपये कर्ज फेडून टाकणार। 3 रुपये माझ्याकडे आले, 2 रुपये कर्ज होतं माझ्यावर, ते 2 रुपये कर्ज मी देऊन टाकले, माझ्याकडे किती उरले 1 रुपया माझ्याकडे उरलाय, म्हणजे मी +1 आहे। सोपी पद्धत आहे। पुढचं एक्झाम्पल बघा असंच नंबर 3 हेच नंबर घेऊ आपण -2 + -3 दोन्ही ठिकाणी आता मी मायनस साइन दिलाय, लक्ष द्या। -2 कुठं आहे इथे, -2 पासून ऍड काय करायचंय -3 3च्या समोर मायनस साइन आलं म्हणजे आपल्याला मायनस साइडलाच जायचं, चला किती युनिट 3 युनिट -2 पासून 1 2 3 -5 आपला आन्सर आला, ठीक आहे। ही झाली पहिला नियम। दुसरा नियम याच्यामध्येच ज्यावेळेस चिन्ह सारखे सारखे असतात त्यावेळेस अंकांची बेरीज करायची, आणि जे चिन्ह सारखं आहे तेच चिन्ह पुन्हा उत्तरासमोर द्यायचं। बघा 3 आणि 2 5 मायनस साइन म्हणून इथं मायनस द्यायचं। तिसरा नियम बघा, एकच एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचे आपण 3 नियम बघतोय, लक्ष द्या। 2 रुपये माझ्यावर कर्ज आहे, तुम्हाला सांगितलं मी मायनस म्हणजे माझ्यावर काय कर्ज आहे। 2 रुपये माझ्यावर कर्ज आहे, अजून त्याच्यामध्ये ऍड काय झालं
3 रुपये कर्ज, मग 2 रुपये कर्ज आणि 3 रुपये कर्ज मिळून किती रुपये कर्ज झालं? 5 रुपये कर्ज. सोपे की नाही? तिसरी कन्सेप्ट मला असं वाटतं सगळ्यांना समजत असेल. जर समजत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की समजतंय म्हणून. जर समजत नसेल तेही सांगा. 4 नंबरचं असंच एक्झाम्पल घेऊया. आता 2 प्लस -3 घ्या. ठीक आहे, 2 प्लस -3. आता जर हे एक्झाम्पल आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. 2 इथं गुणाकाराचा नियम लागतो. ब्रॅकेट जर वेळेस आला, हे एक साईन आणि हे एक साईन, या दोन्ही साईन मध्ये ज्यावेळेस ब्रॅकेट आहे त्यावेळेस इथं मल्टिप्लिकेशन होत असतं आणि चिन्हाचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर वेगवेगळे चिन्ह असेल तर आपलं उत्तर काय येतं? मायनस. हा नियम मी तुम्हाला नंतर सांगाल. एकदा हे बघा, 2 कुठे आहे? 2 इथं दिसतोय, +2 आणि प्लस -3 म्हणजे मायनस साईडला आपल्याला जायचं 3 युनिट. चला 2 पासून मायनस साईडला 3 युनिट जाऊया. 1 2 3 किती उत्तर आलं? -1. -1 आपलं उत्तर आलेलं आहे. आता इथं आपल्या दुसऱ्या नियमानुसार इथं कोणतंच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे, प्लस आणि इथं मायनस. ज्यावेळेस प्लस आणि मायनस येतं त्यावेळेस वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरासमोर येतं. मग 3तून 2 गेला 1, मोठी संख्या 3 आहे म्हणून त्याचं एक चिन्ह मायनस आहे. बरोबर. आपला नियम 2 रुपये माझ्याकडे आहे, प्लस मध्ये 2 रुपये, 2 माझ्याकडे आहे, 3 रुपये मला कर्ज काढावं लागलं. मग 2 रुपये माझ्याकडे तर ऑलरेडी आहे. बरोबर आहे, 2 रुपये माझ्याकडे आहे मग मी 3 रुपये कर्ज काढेल का? ठीक आहे, 3 रुपये कर्ज मी काढलं, 2 रुपये माझ्याकडे आले, 2 रुपये देऊन टाकले तरी पण माझ्यावर 1 रुपया कर्ज राहिलं. सगळ्यात सोपा आणि सरळ नियम. लक्षात आलं? आता याच पद्धतीनं याच नियमांच्या आधारे प्रत्येक वेळेस नंबर लाईन काढण्याची गरज नाही. जे तुम्हाला मी नंतर जे 2 नियम सांगितले त्या 2 नियमानुसार आपण जाऊया. मी जो सांगितला तो नियम तो पण सोडून द्या. सेकंड जो रूल आपण बघितला, चिन्ह सारखे असेल तर काय करायचं, वेगवेगळे असेल तर काय करायचं, त्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहे. लक्ष द्या. हे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 5 मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. ऍड 8 + 6 किती बोला? 8 + 6 14 + 14 सरळ आहे. आता 9 + -3, ज्यावेळेस इथं प्लस साईन आहे इथं मायनस साईन आहे, वजाबाकी होणार. 9 मधून 3 गेले 6 आणि मोठी संख्या किती आहे? 9 +6. ठीक आहे, +6. इथं कोणतं साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे, इथं मायनस आहे म्हणजे वजाबाकीच होणार. 6 तून 5 गेले, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 6 तून 5 गेले 1, मोठी संख्या 6 आहे म्हणून -1. पुढे बघा, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे वजाबाकीच होणार. 7तून 2 गेले 5, मोठी संख्या 7 आहे त्याचं चिन्ह मायनस देऊन टाका. इथं -8 + 0 -8 येईल. ठीक आहे, -5 -5 + -2, चिन्ह इथं मायनस आहे इथं मायनस आहे म्हणजे अंकांची काय होईल? बेरीज होईल. 5 आणि 2 7 आणि बेरीज झाली. 5 रुपये कर्ज आणि 2 रुपये कर्ज म्हणून किती रुपये कर्ज झालं? 7 रुपये कर्ज म्हणजे मायनस. चिन्ह सारखे असेल त्यावेळेस सारखं चिन्ह समोर देऊन टाकायचं. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न याच पद्धतीने आपल्याला बघायचा आहे. दुसरा प्रश्न बघा कसा आहे. कंप्लीट द टेबल गिवन बिलो. एक टेबल दिला आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला आणि तो टेबल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. इथं मी टेबल तयार करून घेतो. टेबल आता तयार करून घेतो. 8 एक्झाम्पल्स -2 6 0 -4 -2 + 8 6. हे बघा 6 + 8 0 + 8 -4 + 8. या पद्धतीने आपण नंबर्स पुट करून घेतले आणि आता आपल्याला सॉल्व्ह करायचे. लक्ष असू द्या कसं करायचं बघा. -2 चिन्ह वेगवेगळे आहे म्हणजे वजाबाकीच होणार. 8तून 2 गेले किती? 6 आणि मोठी संख्या 8 आहे म्हणून तिथं +6. 6 आणि 8 किती? 14. सेम आहे +14. 0 आणि 8 0 + 8 8. इथं चिन्ह वेगवेगळे आहे म्हणजे वजाबाकीच होणार. ठीक आहे, 8तून 4 गेले 4, मोठी संख्या 8 आहे म्हणून इथं +4. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे. इथं 4 दिलेला आहे, इथं -3 दिलेला आहे आणि इथं -5 दिलेला आहे.
बघा जास्त काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. आता माझी भरपूर प्रॅक्टिस झाली म्हणून मी सरळ सरळ फास्टमध्ये करतोय. तुमची पण एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि पुढे चला. बघा -2 + 4 जसं इथं घेतलेलं आहे -2 + 4 -2 + 4 चिन्ह वेगवेगळे आहे म्हणजे इथं काय होणार -2 करून बघायचं -2 + 4 चिन्ह वेगवेगळे आहे वजाबाकीच होणार. पण 4 2 गेले किती 2च मोठी संख्या 4 आहे म्हणून +2 या पद्धतीने. 6 + 4 सिंपल 10 + 10 0 + 4 4 -4 + 4 0 बघा -4 + 4 चिन्ह वेगवेगळे आहे 0 आन्सर आला वजाबाकी झाली. ठीक आहे 0ला कोणतं साईन नसतं. सेम बाकीचे 2 लाईन ज्या आहेत त्या तुम्हाला होमवर्कसाठी राहील. आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं व्यवस्थित असं लिहून कमेंट मला करायचं आणि याचा आन्सर पाठवायचं. ठीक आहे. जर आपल्याला क्लास आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.